येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येमधल्या श्रीराम जन्मभूमी संकुलामध्ये भव्य असा ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात आलाय आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराच्या मुख्य शिखरावरती 11 बाय 22 फूट लांबीचा विशेष भगवा ध्वज फडकवणार आहेत आणि हा ध्वज अहमदाबादमध्ये डिझाइन देखील करण्यात आलाय। पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये 7,000 पेक्षा अधिक विशेष पाहुणे देखील उपस्थित राहतील आणि हा सगळा सोहळा नेमका कसा असणार आहे आपण थेट आता अयोध्येमध्ये जाणार आहोत आणि आमच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानदा, कशी नेमकी तयारी या ठिकाणी सुरू आहे, कसा हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे? यामिनी, सगळ्यात आधी आपण अगदी उंबरठ्यावरती आहोत राम मंदिराच्या। खरं तर पत्रकारांना इथे प्रवेश दिला जाणार होता, पण काही कारणास्तव, सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रवेश थोडासा लांबलेला आहे। जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्कीच राम मंदिर आपण आतूनही दाखवू। मी कॅमेरामन प्रशांतला विनंती करते की जिथे धर्मध्वज फडकावला जाणार आहे, मंदिराचा कळस, मंदिराचं शिखर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण थेट एबीपी माझाच्या माध्यमातून दाखवूया। आणि हा कळस म्हणजे केवळ मंदिर पूर्ण होण्याचं चिन्ह नाही, तर ते 500 वर्षांच्या संघर्षाचं, 500 वर्षाच्या त्यागाचं, सकारात्मकतेचं आणि ऊर्जेचं एक चिन्ह आहे। कोणत्याही गोष्टीचा कळस जेव्हा पूर्ण होतो तेव्हा ती गोष्ट पूर्णत्वास गेली असं आपण म्हणतो आणि राम मंदिर पूर्ण झालंय। म्हणून येत्या 25 नोव्हेंबरला काय होणार आहे तर जो मंदिराचं शिखर आपल्याला दिसतंय त्याच्यावरती धर्मध्वज फडकवण्यासाठी एक मोठा खांब तयार करण्यात आलेला आहे आणि तिथेच म्हणजे जमिनीपासून 191 फूट उंचीवरती हा धर्मध्वज फडकवला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेल हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील। या धर्मध्वजाचं एक वैशिष्ट्य आपण सांगूयात की 3 चिन्ह असणार आहेत। पहिलं चिन्ह सूर्याचं, कारण प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी होते, त्यामुळे सूर्याचं चिन्ह या धर्मध्वजावरती असेल। ओंकार असेल, ओंकार हे सृष्टीचं एक महत्त्वाचं प्रतीक मानलं जातं, उगम मानलं जातं, त्यामुळे ओंकाराचं चिन्ह असणार। आणि कोविदार वृक्ष, कोविदार वृक्ष हे प्रभू श्रीरामांच्या राजघराण्याची जी सत्ता होती त्याचं प्रतीक मानलं जातं। सध्या हा जो सगळा परिसर आहे म्हणजे जी भक्त मंडळी आहेत त्यांना याच परिसरातनं प्रवेश दिला जातो। जसं मी मगाशी म्हटलं, पत्रकारांनाही संधी मिळणार होती, आपण थोडी अजून प्रतीक्षा करूया, संधी मिळाली तर उत्तम। राम मंदिर आपण आतूनही दाखवू आणि 22 जानेवारी 2024 हा एक सगळ्यात महत्त्वाचा दिवस रामभक्तांसाठी होता, जेव्हा रामललाची स्थापना झाली मंदिरामध्ये। आणि आत्ताचा म्हणजे 25 नोव्हेंबर 2025चा दिवस, या दिवशी मंदिर पूर्ण होणार आहे। मंदिर, मुख्य मंदिर तर आहेच, 3 मजली इमारत आहे ही मुख्य मंदिराची आणि परकोट्यामध्ये सुद्धा सूर्यदेवता असतील, अन्नपूर्णा देवी असेल, भगवती माता असेल, शिवाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, तर अशी अनेक मंदिरं आहेत, 7 मंदिरं आहेत एकूण। आणि त्या सगळ्या 7 मंदिरांमध्ये प्रतिष्ठापना मूर्तींची करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजा तर अर्थात याही मंदिरांमध्ये करणार आहे, पण सगळ्यांना प्रमुख उत्सुकता आहे ती म्हणजे हा धर्मध्वज। पुन्हा एकदा आपण हा धर्मध्वज जिथे फडकवला जाणार आहे तो कळस दाखवूयात। वरती जो कलश आहे कळसावरती तो पूर्णपणे सोन्याचा आहे आणि खूप मोठी एक समाधानाची भावना अर्थातच रामभक्तांच्या मनात या निमित्तानं दाटून येते आहे, कारण 500 वर्षांच्या संघर्षानंतर, 500 वर्षाच्या त्यागानंतर, 500 वर्षांच्या समर्पणानंतर हे राम मंदिर पूर्ण होत आहे। ती मंदिराची जी पूर्ण इमारत आहे, मंदिर जे संपूर्ण आहे ते पूर्णत्वास जाते आणि त्याचा अर्थातच प्रचंड समाधान, आनंद प्रत्येक रामभक्ताच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते। आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्या दुपारपासनं रामभक्तांसाठी, जे देश विदेशातून आलेले रामभक्त आहेत त्यांच्यासाठी दर्शन बंद केलं जाणार आहे। आणि हा जो कळस दिसतोय आपल्याला आत्ता, तर त्या कळसावरती एक खास लेझर शोचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे 25 तारखेला। आणि रामाच्या आयुष्यातले वेगवेगळे महत्त्वाचे टप्पे या लेझर शोच्या माध्यमातून दाखवले जातील। रामभक्त माझ्यापासून थोडेसे दूर आहेत कारण आमच्यामध्ये बॅरिकेटिंग आहे, अन्यथा आपण त्यांच्याही प्रतिक्रिया नक्कीच जाणून घेतल्या असत्या। पण अयोध्या पुन्हा एकदा सजलेली आहे, संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंद आहे, उल्हास आहे, कारण प्रभू श्रीरामांचं मंदिर पूर्ण होत आहे। यामिनी, अगदी खूप खूप धन्यवाद ज्ञानदा, ही सगळी सजलेली अयोध्या नगरी आमच्यापर्यंत पोहोचवलीत, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना घर बसल्या अयोध्येचं दर्शन झालं यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you